दुसरा सेक्शन आहे तो प्रोटीन. बघा, प्रोटीन बघायचं आपल्याला. प्रोटीनवरती पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न आहेत, बरोबर. तर या प्रोटीनवरती कुठे प्रश्न येतात ते आपल्याला कळलं पाहिजे अगोदर. बघा, तर एक ग्राम प्रोटीन पासून किती एनर्जी मिळते? तर 1 ग्राम प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी मिळते. सेम असा एक प्रश्न विचारलेला होता की मग सांगा बरं, 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स पासून किती एनर्जी मिळते? तर 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स पासून सुद्धा 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी मिळते, बरोबर. मग प्रोटीन बद्दल काय कळलं? 1 ग्राम प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी आपल्याला मिळते. जसं कार्बोहायड्रेट्स मध्ये पाहिलं होतं आपण, सी असतो, एच असतो, ओ असतो. कार्बन असतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे कशामध्ये असतं? कार्बोहायड्रेट्स मध्ये. तसं प्रोटीन मध्ये काय असतं ना, हे एकदा विचारले आयोगाने, एमपीएससीने एकदा विचारलं झाला, हा प्रश्न आलेला आहे. तर प्रोटीन मध्ये सीएचओ तर असतोच, त्याच्याबरोबर एन आणि एस लक्षात ठेवायचं असतं आपल्याला. सी फॉर कार्बन, एच फॉर हायड्रोजन आणि ओ फॉर ऑक्सिजन. सी फॉर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि सोबत आपण काय लक्षात ठेवणार त्याला? एन. एन फॉर नायट्रोजन आणि सल्फर. मग हे कसं लक्षात ठेवायचं की प्रोटीन मध्ये काय असतो? CHON आणि एस. CHON आणि एस. कार्बन असतो, हायड्रोजन असतो, ऑक्सिजन असतो, नायट्रोजन असतो आणि त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये सल्फर सुद्धा असतं, बरोबर. तर हे जे प्रोटीन आहे ना, हे कोणापासून तयार होत असतं? तर प्रोटीन होण्यासाठी मानवाच्या शरीरामध्ये, ह्युमन बॉडीमध्ये अॅमिनो ऍसिडची आवश्यकता असते. या अॅमिनो ऍसिडचे ना अशी शृंखला, चेन असायला पाहिजे. असे खूप सारे अॅमिनो ऍसिड एकत्र आले की या अॅमिनो ऍसिडची शृंखला तयार होत असते. शृंखला म्हणजे काय तयार होत असते? चेन तयार होत असते. आणि या अॅमिनो ऍसिड पासूनच कशाची निर्मिती होत असते? तर ह्या प्रोटीनची निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते. अॅमिनो ऍसिड किंवा हे जे प्रोटीन नावाची जी संज्ञा आहेत, ही खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने दिली? तर प्रोटीन नावाची संज्ञा बर्जेलियस या शास्त्रज्ञाने दिली. आता अॅमिनो ऍसिड पासून प्रोटीन तयार होतं ना, मग आपण असं म्हणू शकतो की हे जे अॅमिनो ऍसिड आहेत ते म्हणजे प्रोटीन, आणि प्रोटीन म्हणजे सुद्धा अॅमिनो ऍसिड. प्रोटीन म्हणजेच अॅमिनो ऍसिड, अॅमिनो ऍसिड म्हणजेच काय? प्रोटीन. तर प्रोटीन नावाची संज्ञा कोणत्या शास्त्रज्ञाने दिली? बर्जेलियस. तर आपल्या मानवाच्या शरीरामध्ये 21 अॅमिनो ऍसिड्स असतात. किती अॅमिनो ऍसिड्स असतात? 21. या 21 अॅमिनो ऍसिड पासून 20 अॅमिनो ऍसिड असे आहेत की ज्यांची गरज आहे ना प्रोटीन निर्माण तयार करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये लागते. म्हणजे 21 पैकी 20 अॅमिनो ऍसिड आहे ना आपल्या शरीरात प्रोटीनची निर्मिती करत असतात. त्यातलं फक्त एकच अॅमिनो ऍसिड आहे जे प्रोटीनची निर्मिती करत नाही. तर 21 अॅमिनो ऍसिड आहे आपल्या शरीरामध्ये, ज्याच्यापैकी 20 अॅमिनो ऍसिड प्रोटीन निर्माण करण्यासाठी लागतात, बरोबर. मग आता आपण मागाशी पाहिलं होतं की बटाटा जो आहे ना, त्या बटाट्यावरती जर आपण आयोडीन टाकलं आणि जर या बटाट्याचा रंग काळा किंवा निळा जर झाला, तर याचा अर्थ काय असतो? त्या बटाट्यामध्ये कशाचं प्रेझेन्स असतं? त्या बटाट्यामध्ये स्टार्च प्रेझेंट असतो, बरोबर. सेम त्याच अँगलने, सेम त्याच पद्धतीने जर पदार्थामध्ये जर प्रोटीन असेल किंवा आहे किंवा नाही, हे कसं ओळखायचं? तर त्या पदार्थावरती ना कॉपर सल्फेट टाकलं जातं किंवा त्या पदार्थावरती ना कॉस्टिक सोडा टाकला जातो. जर कॉपर सल्फेट टाकलं किंवा जर कॉस्टिक सोडा टाकला आणि जर त्या पदार्थाचा रंग हा जर जांभळा झाला, तर याचा अर्थ त्या पदार्थामध्ये प्रोटीन प्रेझेंट आहे. मग एखाद्या पदार्थामध्ये प्रोटीन आहे की नाही हे कसं कळेल बाळा? जर त्यावर कॉपर सल्फेट टाकलं किंवा जर त्यावरती आपण जर कॉस्टिक सोडा टाकला, जर कॉपर सल्फेट टाकलं, जर कॉस्टिक सोडा टाकला आणि याचा रंग जर जांभळा झाला, तर याचा अर्थ काय? त्या पदार्थामध्ये प्रोटीन प्रेझेंट आहे, बरोबर. आता प्रोटीन म्हणजे काय तुला सांगितलं. प्रोटीन म्हणजेच काय बाळा? अॅमिनो ऍसिड. कारण अॅमिनो ऍसिड पासूनच कशाची निर्मिती होत असते? प्रोटीनची निर्मिती होत असते. हे जे अॅमिनो ऍसिड आहे ना बाळा, हे अॅमिनो ऍसिड म्हणजे काय? पेप्टाइड्सचे बंध असतात. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं, याच्या डीप मध्ये नको जाऊ. फक्त एवढं लक्षात ठेव की अॅमिनो ऍसिड म्हणजे काय? पेप्टाइड्सचे बंध असतात, एवढंच लक्षात ठेवायचं. आपल्या बॉडीमध्ये ना जेवढे पण एन्झाईम्स असतात ना, या सगळ्या एन्झाईम्सची निर्मिती ही प्रोटीन पासून होत असते.
जेवढे पण एन्झाईम्स आहे बॉडीमध्ये, या सगळ्या एन्झाईमची जी निर्मिती आहे ही प्रोटीन पासून होत असते. लक्षात ठेवायचं बरं. आपल्या बॉडीमध्ये ना बरेच सारे असे हार्मोन्स आहे, ज्या हार्मोन्सची निर्मिती ही प्रोटीन पासून होत असते. आणि आपण आजारी पडू नये म्हणून आपल्या बॉडीमध्ये ज्या अँटीबॉडीज असतात, या अँटीबॉडी सुद्धा कोणापासून तयार होत असतात? प्रोटीन पासून. म्हणजेच काय, सगळे एन्झाईम्सची निर्मिती प्रोटीन पासून होते. काही हार्मोन्स असे ज्यांची निर्मिती ही प्रोटीन पासून होत असते, आणि आपल्या बॉडीमध्ये ज्या अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडीची निर्मिती सुद्धा प्रोटीन पासून होताना पाहायला मिळते. आपण पाहिलं होतं बघा, जवळपास 60 ते 70 किंवा 70 ते 80% एनर्जी आपल्या बॉडीला कोणापासून मिळत असते? कार्बोहायड्रेट्स पासून. सेम त्याच वेळेने आपल्या बॉडीला 10 ते 12% जी एनर्जी आहे ती एनर्जी प्रोटीन प्रोव्हाइड करत असतो. मग बघा, दोन प्रश्न तयार झाले. 70 ते 80% एनर्जी कोण देतं बॉडीला? कार्बोहायड्रेट्स. मग प्रोटीन आपल्या बॉडीला किती एनर्जी प्रोव्हाइड करतो? 10 ते 12% प्रोव्हाइड करतो. आता जे हिमोग्लोबिन आहे ना, हिमोग्लोबिन म्हणजे काय? आपल्या रक्तामध्ये काय असतं? हिमोग्लोबिन. आणि हे हिमोग्लोबिन म्हणजेच काय? आयन, ज्याला मराठीमध्ये असं लोह असं म्हटलं जातं. आपल्याला जे आपलं रक्त आहे ना, या रक्तामध्ये काय राहतं? हिमोग्लोबिन राहतो. आता जो हिम आहे ना, या हिमचा अर्थ होतो आयन म्हणजे लोह, आणि हा जो ग्लोबिन आहे या ग्लोबिनचा अर्थ होतो प्रोटीन. काय अर्थ होतो? प्रोटीन. म्हणजे आपलं जे हिमोग्लोबिन आहे, या हिमोग्लोबिन मध्ये लोह पण असतं, कारण हिम म्हणजे काय? लोह. आणि ग्लोबिन म्हणजे काय? प्रोटीन. म्हणजे आपल्या रक्तामध्ये लोह पण असतं आणि प्रोटीन सुद्धा असतं. आपलं जे रक्त आहे त्या रक्तामध्ये जे प्रोटीन असतं त्या प्रोटीनला काय म्हटलं जातं? ग्लोबिन असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खालीलपैकी कोणता घटक आहे जो मानवाच्या शरीर बांधणीसाठी उपयोगाचा आहे? तर शरीर बांधणीसाठी सुद्धा प्रोटीन हेल्प करतं. बघा, जी बॉडी बनवली जाते, जे लोक जिम मध्ये जातात, जिम मध्ये जाणारे लोक मोस्टली काय जास्त खातात? प्रोटीन खातात. कारण त्यांना शरीर रचना करायची असते. मानवाची जी त्यांची जी बॉडी आहे त्या बॉडीची डेव्हलपमेंट करायची असते, म्हणून ते प्रोटीन खातात. आणि हे जे प्रोटीन आहे हे शरीर बांधणीसाठी आवश्यक आहे. बरोबर. म्हणून शरीर बांधण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर प्रोटीनची आवश्यकता असते. तुम्हाला मगाशी कळलं बघा की आपल्या बॉडीमध्ये किती अमिनो ऍसिड्स असतात? 21. 21 पैकी शरीर बांधणीसाठी, सॉरी, 21 पैकी 20 अमिनो ऍसिड 20 अमिनो ऍसिड असतात, ते प्रोटीनच्या निर्मितीसाठी हेल्प करतात. मग हे जे 20 अमिनो ऍसिड आहे ज्याच्यापासून प्रोटीन निर्माण होते ना, त्या 20 अमिनो ऍसिड पासून 10 अमिनो ऍसिड आपलं शरीर स्वतः तयार करतं. 10 अमिनो ऍसिड आपलं स्वतः शरीर तयार करत असतं. आणि उरलेले 10 अमिनो ऍसिड आहे ना, हे आपल्याला शरीराच्या बाहेरून घ्यावे लागतात. आणि म्हणून जे शरीराच्या बाहेरून घ्यावे लागतात त्यांना इसेन्शियल अमिनो ऍसिड असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इसेन्शियल अमिनो ऍसिड. म्हणजे तुला काय कळलं? आपल्या शरीरात किती अमिनो ऍसिड्स असतात? 21. त्याच्यापैकी 20 अमिनो ऍसिडची हेल्प कशासाठी लागते? प्रोटीन निर्माण करण्यासाठी 20 अमिनो ऍसिड लागतात. बरोबर. आणि मग या 20 पैकी 10 शरीर स्वतः तयार करतं, आणि जे 10 आहेत ते शरीराच्या बाहेरून घ्यावे लागतात. आणि जे बाहेरून घ्यावे लागतात त्यांना इसेन्शियल अमिनो ऍसिड असं म्हटलं जातं. पुढे एक मुद्दा आहे बघा, फर्स्ट क्लास प्रोटीन कोणाला म्हणायचं? फर्स्ट क्लास प्रथिन कोणाला म्हणायचं? तर आपण प्रथिनं जे आहेत ना, मोस्टली 2 सोर्स पासून आपल्याला मिळतात. एक म्हणजे काय? प्रोटीन वनस्पतींपासून पण मिळतं. बघा, आपण डाळी साळी वगैरे जे खातो, जे आपण उसळ खातो किंवा जे आपण हिरवे मूग खातो, याच्यातनं सुद्धा आपल्याला प्रोटीन मिळत असतं. पण अजून एक दुसरा वर्ग आहे ज्याच्यापासून आपल्याला प्रोटीन मिळतो, ते म्हणजे काय? प्राणी, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये मटण म्हणतो. हे प्राणी मेल्यानंतर त्यांच्या शरीरापासून जे प्रोटीन मिळतं त्या प्रोटीनला फर्स्ट क्लास प्रथिन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बाळा त्याला? फर्स्ट क्लास प्रथिन असं म्हटलं जातं. आता हे जे प्रोटीन्स आहे ना बाळा, ते तुझ्या हाडांमध्ये ना ओसिनच्या स्वरूपात सापडतं. ओसिन सुद्धा हे काय आहे? प्रोटीनचा प्रकार आहे. तो कुठे सापडतो? तुझ्या हाडांमध्ये. आता स्नायूंमध्ये सुद्धा प्रोटीन असतं, पण स्नायूंमध्ये ते ऍक्टिन, मायोसिन आणि मायोग्लोबिनच्या स्वरूपात असतं. स्नायूंमध्ये जे प्रोटीन आहे ते ऍक्टिनच्या स्वरूपात असतं किंवा मायोसिनच्या स्वरूपात असतं किंवा मायोग्लोबिनच्या स्वरूपात असतं. त्वचेमध्ये सुद्धा प्रोटीन असतं बरं का, पण ते मेलेनिनच्या स्वरूपात असतं किंवा कॅरोटीनच्या स्वरूपात असतं. आलं लक्षात? ओसिन काय? प्रोटीन आहे. ऍक्टिन, मायोसिन, मायोग्लोबिन हे सुद्धा काय? प्रोटीन आहे. मॅलेनिन किंवा कॅरोटीन हे सुद्धा काय? प्रोटीन आहे. पण फरक असा आहे
की ओसिन नावाचं प्रोटीन कुठे सापडतं? हाडांमध्ये. ऍक्टिन, मायोसिन आणि मायोग्लोबिन नावाचं प्रोटीन कुठे सापडतं? स्नायूंमध्ये. किंवा मेलॅनिन आणि कॅरोटीन नावाचं जे प्रोटीन आहे ते कुठे सापडतं? तुमच्या त्वचेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग आता प्रोटीन बद्दल आपल्याला आणखी थोडस लक्षात घ्यायचंय की प्रोटीन म्हणजे काय बाळा? अमिनो ऍसिड्स. कारण अमिनो ऍसिड्स पासून कशाची निर्मिती होत असते? प्रोटीनची. पण आहे ना काही अमिनो ऍसिड्स असे आहेत की जे त्या अमिनो ऍसिड्स पासून प्रोटीनची निर्मिती होत नाही. मग ते अमिनो ऍसिड्स कोणते? त्यातलं पहिलं अमिनो ऍसिड येतं क्रिएटिन. हे जे क्रिएटिन आहे ना बाळा, हे अमिनो ऍसिड्स आहे पण याच्यापासून प्रोटीनची निर्मिती होत नाही. आणि हे जे क्रिएटिन आहे हे कुठं पाहायला मिळतं? आपल्या शरीरामध्ये जे स्नायू असतात त्या स्नायूंमध्ये क्रिएटिन असतं. क्रिएटिन काय? अमिनो ऍसिड, पण याच्यापासून प्रोटीन तयार होत नाही. आणि कुठे सापडतं? हे स्नायूंमध्ये सापडतं. दुसरा अमिनो ऍसिड आहे ऑर्निथिन. दुसरा अमिनो ऍसिड आहे ऑर्निथिन. हे सुद्धा काय रे बाळा? हे सुद्धा अमिनो ऍसिड आहे पण याच्यापासून सुद्धा प्रोटीनची निर्मिती होत नाही. ऑर्निथिन अमिनो ऍसिड आहे, याच्यापासून प्रोटीनची निर्मिती होत नाही. ऑर्निथिन काय रे बाळा? ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये युरिया तयार होत असतो ना, तो युरिया तयार होत असतानाच आपल्या बॉडीमध्ये ऑर्निथिन नावाचं अमिनो ऍसिड तयार होत असतं. ऑर्निथिन पासून प्रोटीनची निर्मिती होत नाही. हिस्टामाइन आहे, हिस्टामाइन हे सुद्धा अमिनो ऍसिड आहे पण या हिस्टामाइन पासून सुद्धा प्रोटीनची निर्मिती होत नाही. हिस्टामाइन काय करतं? आपल्या वाहिन्या शिथिल करण्याचं काम करतं. आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांना शिथिल म्हणजे काय? रिलॅक्स करण्याचं जे काम आहे ते हिस्टामाइन करत असतो. किंवा आपण आपल्याला ज्यावेळेस अलर्जी होते ना, एखादी धुळ्याची अलर्जी, पेस्टिसाइडची अलर्जी, तर या अलर्जीमध्ये माणसाला हेल्प करण्याचं जे काम आहे ना तो हिस्टामाइन करतो. काय कळलं तुला? हिस्टामाइन काय बाळा? अमिनो ऍसिड. पण हा हिस्टामाइन म्हणजे अमिनो ऍसिड प्रोटीनची निर्मिती करत नाही. याचा वापर कशासाठी होतो? ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्या रिलॅक्स करण्यासाठी वापर होतो. आणि त्याचबरोबर अलर्जीमध्ये सुद्धा हिस्टामाइनचा वापर होताना आपल्याला पाहायला मिळतो. चौथा अमिनो ऍसिड आहे ज्याला म्हणतात सेरोटॉनिन. आणि मला वाटतं हे तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचं, यावर प्रश्न येऊ शकतो. सेरोटॉनिन. सेरोटॉनिन सुद्धा काय? अमिनो ऍसिड आहे पण या सेरोटॉनिनचा सुद्धा प्रोटीनची निर्मिती करण्यासाठी उपयोग होत नाही. सेरोटॉनिन प्रोटीनची निर्मिती करण्यासाठी वापर होतो का? याचा सुद्धा वापर होत नाही. आणि ह्या सेरोटॉनिनचा वापर कशासाठी होतो? शरीरामध्ये ज्या वाहिन्या आहेत त्यांचं आकुंचन करण्यासाठी वापर होतो. आता दोन गोष्टी कळल्या बघ. हिस्टामाइन जे आहे ना ते तुमच्या रक्तवाहिन्या शिथिल करण्यासाठी त्याचा वापर होतो हिस्टामाइनचा. आणि सेरोटॉनिनचा वापर कशासाठी होतो? त्याच्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांचं आकुंचन करण्यासाठी सेरोटॉनिन, त्याचं रिलॅक्स करण्यासाठी हिस्टामाइनचा वापर होतो. युरिया तयार होत असताना तुमच्या बॉडीमध्ये ऑर्निथिन तयार होत असतो आणि तुमच्या स्नायूंमध्ये काय असतं? क्रिएटिन असतं. आलं लक्षात? ह्या ज्या 3-4 गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. त्या तुमच्या कामाच्या आहेत. परीक्षेसाठी हे जे नाव आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. ठीक आहे. अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत, मला वाटतं त्या तुमच्या लक्षात आल्या असतील. बघा आता आपल्याला ना याच्यामध्ये अजून 2 प्रकार पाहिजेत की जे प्रोटीन आहे ना याचे 2 प्रकार पडतात. किंवा जे अमिनो ऍसिड्स आहे ना याचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे काय? साधं, ज्याला आपण सिंपल म्हणतो. दुसरं काय? संलग्न. आता सिंपल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फक्त अमिनो ऍसिड्स असतात. ज्याच्यामध्ये फक्त त्यात अमिनो ऍसिड्स जर असतील तर त्याला सिंपल प्रोटीन असं म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल अल्बुमिन. आणि आणि संलग्न प्रोटीन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिड्स पण आहे आणि त्याच्यामध्ये इतर पण घटक आहेत. त्या प्रोटीनला म्हटलं जातं संलग्न प्रोटीन किंवा त्याला म्हटलं जातं कॉन्ज्युलेटेड प्रोटीन. आता प्रोटीनचे 2 प्रकार पडतात. लक्षात ठेवायचे बरं का. प्रोटीनचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. एक म्हणजे काय? सिंपल प्रोटीन. आणि दुसरं म्हणजे काय? कॉन्ज्युलेटेड प्रोटीन. सिंपल प्रोटीन म्हणजे काय? ज्या प्रोटीनमध्ये फक्त आणि फक्त अमिनो ऍसिड्स असतात. ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त अमिनो ऍसिड्स असतात त्या प्रोटीनला काय म्हटलं जातं? सिंपल प्रोटीन. आणि ज्याच्यामध्ये कॉन्ज्युलेटेड असतात, ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिड्स आणि अजून पण बाकीचे घटक आहे, त्याला म्हटलं जातं संलग्न किंवा कॉन्ज्युलेटेड प्रोटीन. आता फॉर एक्झाम्पल बघा, याचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे, एक मिनिट, त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे हिमोग्लोबिन. पहिलं एक्झाम्पल काय बाळा? हिमोग्लोबिन.
आता याच्यामध्ये ग्लोबिन म्हणजे काय? ग्लोबिन म्हणजे प्रोटीन, पण हिम म्हणजे काय? हिम म्हणजे लोह. मग आता याच्यामध्ये प्रोटीन पण आहे, म्हणजे अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड म्हणजेच काय? प्रोटीन. याच्यामध्ये हे प्रोटीन पण आहे, आणि याच्यामध्ये दुसरा घटक कोणता आहे? हिमोग्लोबिन. याच्यामध्ये प्रोटीन आणि दुसरा घटक असतो, त्या प्रोटीनला म्हटलं जातं संलग्न प्रोटीन, किंवा त्याला म्हटलं जातं कॉन्ज्युलेटेड प्रोटीन. आलं लक्षात? त्याचं पहिलं एक्झाम्पल आहे कॉन्ज्युलेटेड प्रोटीनचं पहिलं एक्झाम्पल आहे हिमोग्लोबिन. ग्लोबिन म्हणजे प्रोटीन आणि हिम म्हणजे काय? लोह. बघा दुसरं, आता लायपोप्रोटीन. लायपोप्रोटीन मध्ये हा प्रोटीन म्हणजे प्रोटीन आणि लायपो म्हणजे काय? मेद. म्हणजे प्रोटीन पण आहे आणि दुसरा घटक पण आहे. प्रोटीन पण आहे, दुसरा घटक काय? मेद. लायपोप्रोटीन हे कॉन्ज्युलेटेडचं दुसरं एक्झाम्पल आहे. तिसरं एक्झाम्पल आहे बघा, न्यूक्लिओ प्रोटीन. आता हा प्रोटीन पण आहे आणि याच्यामध्ये न्यूक्लिओ म्हणजे काय? न्यूक्लिक ऍसिड पण आहे, इतर घटक पण आहे. लाळेमध्ये काय असतं माहितीये का? प्रोटीन पण असतं आणि म्युसिन पण असतं. लाळेमध्ये प्रोटीन पण असतं आणि म्युसिन नावाचा घटक सुद्धा असतो. आणि रक्तामध्ये प्रोटीन पण असतं आणि हिपॅरिन सुद्धा असतं. तर अशा प्रकारे सिंपल प्रोटीन म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त अमिनो ऍसिड्स असतं. संलग्न किंवा कॉन्ज्युलेटेड प्रोटीन म्हणजे ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिड्स पण असतं आणि इतर दुसरे घटक सुद्धा असतात. त्याचं एक्झाम्पल हिमोग्लोबिन. हिम म्हणजे लोह, ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. लायपोप्रोटीन, लायपो म्हणजे मेद आणि दुसरं प्रोटीन येतं. न्यूक्लिओ प्रोटीन, प्रोटीन तर आहेच पण त्याच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड पण आहे. आणि लाळेमध्ये म्युसिन पण येतो आणि त्याच्याबरोबर प्रोटीन पण येतं. रक्तात हिपॅरिन पण येतं आणि त्याचबरोबर प्रोटीन येतं. हे सगळे एक्झाम्पल कोणाचे? कॉन्ज्युगेटेड प्रोटीनचे. आता आता एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे असा की जर शरीरामध्ये प्रोटीन कमी पडलं तर कोणते आजार होतात, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. जर शरीरामध्ये प्रोटीन कमी पडलं जर शरीरामध्ये प्रोटीन कमी पडलं तर खालीलपैकी कोणते आजार होतात, अशा प्रकारचा प्रश्न आहे. 2 आजार होतात. त्यातला पहिला आजार आहे सुट्टी, ज्याला इंग्लिशमध्ये मॅरेस्मस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मॅरेस्मस. आणि दुसरा आजार आहे ना, तो आहे क्वॉशिओर्कर. दुसरा आजार येतो तो म्हणजे कोणता? क्वॉशिओर्कर, ज्याला सुजवटी किंवा चंद्रमुखी असं म्हटलं जातं. सुजवटी पण म्हणतात त्याला आणि त्याचबरोबर त्याला चंद्रमुखी पण म्हटलं जातं. तर यातला ना हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल, मॅरेस्मस म्हणजे काय आणि क्वॉशिओर्कर किंवा चंद्रमुखी किंवा सुकवटी म्हणजे काय, हे सोडवण्यासाठी ना एक सोपी गोष्ट लक्षात ठेवायची. मॅरेस्मस आहे ना 1 वर्षापर्यंत होत असतं. जर बाळ हे 1 वर्षापर्यंत जर असल तर त्याच्यामध्ये मॅरेस्मस नावाचा आजार होत असतो. आणि जर बाळ हे 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत जर असल, जर बाळ 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत जर असल आणि जर त्याच्या बॉडीमध्ये प्रोटीन कमी पडलं तर हा क्वॉशिओर्कर नावाचा आजार होतो. जर बाळ 1 वर्षाचा आतलं असेल आणि जर बाळाला प्रोटीन कमी पडलं तर मॅरेस्मस नावाचा आजार होत असतो. आलं लक्षात? आता याच्यामध्ये फरक काय बघा. मॅरेस्मस मध्ये ना एक गोष्ट होते, याच्यामध्ये ना चरबी नाही राहत, चरबी कमी होते. मॅरेस्मस मध्ये काय होतं? चरबी कमी होत असते. तर याच्या उलट क्वॉशिओर्कर मध्ये ना अंगावरती चरबी येते, चेहरा काय होतो? सुजतो. चेहरा याच्यामध्ये कसा असतो? सुजलेला असतो. किंवा याचं जे पोट आहे ना, ते पोट सुद्धा कसं असतं? फुगलेलं असतं. म्हणजे काय? मॅरेस्मस मध्ये चरबी नसती आणि क्वॉशिओर्कर मध्ये चरबी असते. चेहरा सुजलेला असतो आणि पोट सुद्धा सुजलेलं असतं. या 2 गोष्टी आहेत. आता मॅरेस्मस मध्ये चरबी नसती आणि याचं जे तोंड आहे ना, हे एकदम माकडासारखं झालेलं असतं, कारण जे लहान बाळ आहे त्या लहान बाळाच्या तोंडावरती अजिबात चरबी नसते आणि म्हणून याचं जे तोंड आहे हे माकडासारखं झालेलं असतं. पण याचं जे तोंड आहे ना, हे थोडंसं सुजलेलं असतं. याच्या चेहऱ्यावरती ना सूज असते आणि याच्या पोट सुद्धा आहे ना, पोट सुद्धा सुजलेलं असतं. ज्याचा चेहरा सुजलेला असतो, पोट सुजलेलं असतं, त्या आजाराला म्हणायचं क्वॉशिओर्कर. आणि हा आजार 1 ते 5 वर्षापर्यंतच्या बाळाला होतो. याच्यामध्ये चरबी नसती, तोंड माकडासारखं झालेलं असतं आणि हा आजार 1 वर्षापर्यंतच्या बाळाला होत असतो. जर प्रोटीन बॉडीमध्ये बाळांच्या कमी पडलं, लहान बाळाच्या, तर 2 आजार होतात, मॅरेस्मस आणि क्वॉशिओर्कर. 1 वर्षापर्यंत मॅरेस्मस, 1 ते 5 वर्षापर्यंत क्वॉशिओर्कर. चरबी नसते, तोंड माकडासारखं झालेलं असतं, याच्यामध्ये चरबी असते, चेहरा सुजलेला असतो आणि पोटावरती चरबी साचलेली असते. अशा प्रकारे तुम्हाला फॅट्स नावाच्या, प्रोटीन नावाची जी गोष्ट आहे, मला वाटतं ती तुम्हाला कळलेली असेल. थोडंसं 2 मिनिटांमध्ये मी प्रोटीनला रिवाइज करतो आणि मग आपण पुढच्या घटकावरती जाऊया. ओके, प्रोटीन. हा,
ठीक आहे, काय कळलं प्रोटीन बद्दल बघा. काय कळलं प्रोटीन वरती? 1 ग्राम पासून किती कॅलोरी एनर्जी मिळते? 4 किलो कॅलरी. प्रोटीन मध्ये काय काय असतं? CHO, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, त्याचबरोबर व्हॅल्यू ऍडिशन मध्ये नायट्रोजन याच्यामध्ये येतो, सल्फर पण येतो. हे तुमचं पाठ असायला पाहिजे. प्रोटीनलाच काय म्हटलं जातं रे? अमिनो ऍसिड्स. कारण अमिनो ऍसिड पासून काय म्हटलं जातं? प्रोटीन. अमिनो ऍसिडची काय असते? शृंखला असते याच्यामध्ये. प्रोटीन नावाची संज्ञा कोणत्या शास्त्रज्ञाने दिली? बर्जेलियस. बॉडीत किती अमिनो ऍसिड्स असतात? 21. प्रोटीन तयार करण्यासाठी किती लागतात? 20. आणि ह्या 20 लाच काय म्हटलं जातं? प्रोटीन तयार करण्यासाठी लागणारे अमिनो ऍसिड्स. बरोबर. आता हे जे पदार्थ प्रोटीन आहे किंवा नाही हे कसं कळायचं रे बाळा? जर त्याच्यामध्ये आपण कॉपर सल्फेट टाकलं आणि कॉस्टिक सोडा जर टाकला आणि जर याचा रंग जांभळा झाला तर याचा अर्थ त्या पदार्थामध्ये प्रोटीन आहे. अमिनो ऍसिड्स म्हणजे काय रे बाळा? पेप्टाइड्सचे बंध. पेप्टाइड्सचे जे बंध आहेत त्यांना काय म्हटलं जातं? अमिनो ऍसिड्स असं म्हटलं जातं. जे पेप्टाइड्सचे बंध आहेत त्या पेप्टाइड्सच्या बंधांना काय म्हटलं जातं? अमिनो ऍसिड्स. सगळे बॉडीमधले जे एन्झाईम्स आहेत ते कशापासून बनतात? प्रोटीन पासून. बरेच सारे हार्मोन्स कशापासून बनतात? प्रोटीन पासून. आणि आपल्या बॉडीमध्ये ज्या अँटीबॉडीज आहेत त्या सुद्धा कशापासून बनलेल्या असतात? प्रोटीन पासून. आपल्या बॉडीला 10 ते 12% एनर्जी कोण प्रोव्हाइड करतं? प्रोटीन. हिमोग्लोबिन म्हणजे काय? ब्लड. त्यातलं हिम म्हणजे काय? आयर्न. आणि यातलं ग्लोबिन म्हणजे काय? प्रोटीन. म्हणजे हिमोग्लोबिन हा कशाचा प्रकार आहे? प्रोटीनचा प्रकार आहे. शरीर बांधणीसाठी खालीलपैकी काय लागतं? शरीर बांधणीसाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते. किती अमिनो ऍसिड्स? 21. त्यापैकी प्रोटीन तयार करण्यासाठी किती लागतात? 20. शरीर किती तयार करतं? 10. बाहेरून किती घ्यावे लागतात? 10. जे बाहेरून घ्यावे लागतात अमिनो ऍसिड त्यांना काय म्हटलं जातं? इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. फर्स्ट क्लास अमिनो ऍसिड म्हणजे काय? जे प्रोटीन प्राण्यांपासून मिळतं त्याला फर्स्ट क्लास अमिनो ऍसिड असं म्हटलं जातं. ऑसिन काय रे बाळा? प्रोटीनचा भाग आहे. कशातनं मिळतो? हाडांतनं. बरोबर. मेलॅनिन काय? प्रोटीन आहे. कॅरोटीन काय? प्रोटीन आहे. हे कशातनं मिळतं? कुठे प्रेझेंट असतं? हे त्वचामध्ये. ऑसिन कुठे प्रेझेंट असतो? हाडांमध्ये. ऍक्टिन काय? प्रोटीन आहे. कुठे प्रेझेंट असतो? स्नायूंमध्ये. मायोसिन काय? प्रोटीन आहे. कुठे प्रेझेंट असतो? स्नायूंमध्ये. मायोग्लोबिन सुद्धा काय? प्रोटीन आहे. कुठे प्रेझेंट असतो? स्नायूंमध्ये. आता असे काही प्रोटीन्स आहेत किंवा असे काही अमिनो ऍसिड्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन पाहायला मिळत नाही किंवा असे काही अमिनो ऍसिड्स आहे ज्याचं रूपांतर प्रोटीन मध्ये होत नाही. प्रोटीनचा त्या अमिनो ऍसिडचा संबंध नाही. क्रिएटिन आहे जे स्नायूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑर्निथिन आहे युरिया तयार करत असताना तयार होतो. हिस्टामाइन आहे रक्तवाहिन्या शिथिल करण्यासाठी याची आवश्यकता असेल. ते अलर्जीमध्ये पण हेल्प करतं. सेरोटॉनिन आहे जे वाहिन्या आकुंचन करण्यासाठी हेल्प करत असतो. आता प्रोटीनचे 2 प्रकार पडतात. साधं प्रोटीन, सिंपल प्रोटीन, ज्याच्यामध्ये फक्त अमिनो ऍसिड्स असतात त्याला साधं प्रोटीन म्हणतात. आणि दुसरा प्रकार येतो तो म्हणजे कॉन्ज्युगेटेड प्रोटीन किंवा त्याला आपण संलग्न प्रोटीन म्हणतो. आता याच्यामध्ये काय? याच्यामध्ये अमिनो ऍसिड्स तर असतंच त्याचबरोबर इतर घटक पण असतो. फॉर एक्झाम्पल बघा हिमोग्लोबिन. ग्लोबिन म्हणजे प्रोटीन तर आहेच म्हणजे अमिनो ऍसिड तर आहेच प्लस इतर गोष्ट ती म्हणजे कोणती? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन म्हणजे काय? लोह. लायपोप्रोटीन. प्रोटीन तर आहे पण लायपो म्हणजे काय? त्यात मेद पण असतं. बरोबर. रक्त आहे रक्तात हिपेरिन पण असतं आणि प्रोटीन पण असतं. न्यूक्लिओप्रोटीन. प्रोटीन तर आहेच पण त्याच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड पण. लाळ्यामध्ये म्युसिन तर आहेच त्याच्याबरोबर आपल्याला प्रोटीन सुद्धा पाहायला मिळतं. जर प्रोटीन कमी पडलं तर 2 आजार होतात. एक म्हणजे कोणता? मॅरेस्मस आणि दुसरा म्हणजे कोणता? क्वॉशिओर्कर. मॅरेस्मस किती वर्षापर्यंतच्या बाळांना होतो? 1 वर्षापर्यंतच्या. क्वॉशिओर्कर किती वर्षापर्यंतच्या बाळांना होतो? 1 ते 5 वर्षापर्यंतच्या बाळांना होत असतो. मॅरेस्मस मध्ये काय होतं रे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये चरबी कमी होते. दुसरी गोष्ट चेहरा कसा होतो? माकडासारखं होतो. क्वॉशिओर्कर मध्ये याच्या एक्झॅक्ट उलट होतं. पोट फुगलेलं असतं आणि चेहरा याच्यामध्ये सुजलेला असतो. म्हणजे प्रोटीन कमी पडलं तर 2 आजार, मॅरेस्मस आणि क्वॉशिओर्कर. इथपर्यंतच्या गोष्टी मला वाटतं तुमच्या लक्षात आल्या असतील. आता पाहायचं आपल्याला पुढचा मुद्दा. आता आपल्याला पाहायचंय पुढच्या गोष्टी. बघा पुढच्या गोष्टी लक्षात येत आहे का? बघा तर आपल्याला काय पाहायचंय? मेद किंवा फॅट्स. मेद किंवा फॅट्स आपल्याला पाहायचं आहे. फॅट्स, मेद ज्याला आपण काय म्हणतो? 1 मिनिट पेन बदलतो. येस पेन फक्त आपल्याला आपल्या आवडतीचा पेन घेऊया. रेड याच्यामध्ये रेड छान दिसतो. मेद किंवा त्याला स्निग्ध पदार्थ असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला फॅट्स आणि लिपिड्स असं म्हटलं जातं.
तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न, 1 ग्राम फॅट्स पासून किती एनर्जी मिळते? 9 कॅलरी इतकी एनर्जी ही फॅट्स पासून मिळते. परीक्षेला याच्यावरती प्रश्न येणार आलेला आहे. बरं, 1 ग्राम प्रोटीन पासून किती मिळते? 4 कॅलरी. 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स किती मिळते? कार्बोहायड्रेट्स पासून 4 किलो. 1 ग्राम प्रोटीन पासून 4 कॅलरी इतकी एनर्जी मिळते. 1 ग्राम प्रोटीन पासून सुद्धा 4 कॅलरी मिळते. 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स पासून सुद्धा 4 कॅलरी मिळते. पण 1 ग्राम फॅट्स पासून 9 कॅलरी इतकी एनर्जी मिळते. थोडस ऑड फॅट्स पासून जास्त एनर्जी मिळते, ते लक्षात ठेवायचं. आता फॅट्सचं सगळ्यात महत्वाचं काम काय? जर आपल्या जी चरबी आहे, ज्याला आपण फॅट्स म्हणतो, ही जी चरबी आहे ना, ही शरीराचं तापमान कंट्रोल करत असते. तर चरबीचं सगळ्यात महत्वाचं काम पहिलं ते म्हणजे आपल्या शरीराचं जे तापमान आहे, त्या तापमानाला कंट्रोल करण्याचं जे काम आहे, ते कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं? चरबी करत असतं, फॅट्स करत असतं. आणि आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचे 2 सेक्स हार्मोन आहे. त्यातला पहिला सेक्स हार्मोन आहे इस्ट्रोजन आणि दुसरा सेक्स हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन. तर हा इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन हे बॉडीमध्ये तयार करण्यासाठी बॉडीमध्ये आपल्याला फॅट्सची आवश्यकता असते. ज्या स्त्रिया आहेत, या स्त्रियांमध्ये जो सेक्स ऑर्गन येतो, तो सेक्स ऑर्गन म्हणजे इस्ट्रोजन. आणि जे पुरुष आहे, ज्या पुरुषांमध्ये एक सेक्स ऑर्गन येतो, सेक्स हार्मोन्स येतो, त्या हार्मोन्सचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन तयार होण्यासाठी आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर ती म्हणजे फॅट्सची. आणि त्याचबरोबर आणखी एक हार्मोन आहे ग्लुकोकॉर्टिकॉस्टेरॉइड. ग्लुकोकॉर्टिकॉस्टेरॉइड नाही लक्षात राहील तरी हरकत नाही. ग्लुकोकॉर्टिकॉस्टेरॉइड ही जे हार्मोन आहे, हे हार्मोन तयार करण्यासाठी सुद्धा फॅटची आवश्यकता असते. हे लक्षात नाही राहिलं तरी हरकत नाही. इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन हे तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर फॅटची आवश्यकता असते. आता हा जो कोलेस्टेरॉल आहे, आपण म्हणतो बघा आपल्या शरीरामध्ये, जर आपल्या शरीरामध्ये फॅट्स वाढलं म्हणजे जर आपण जाड दिसायला लागतो, आपल्या शरीरामध्ये जर चरबी वाढली, तर आपण काय म्हणतो? अरे कोलेस्टेरॉल वाढलं असेल बरं. तर हे जे कोलेस्टेरॉल आहे, या कोलेस्टेरॉललाच आपण फॅट्स म्हणतो किंवा आपण त्याला मेद असं म्हटलं जातं. आपल्या शरीरावरती चरबी वाढली, ह्या चरबी वाढल्याचा अर्थ राहतो आपल्या शरीरावरती कोलेस्टेरॉल वाढलं. आणि जर चरबी वाढली म्हणजे कोलेस्ट्रॉल जर वाढलं, तर आपल्याला ह्युमन बॉडीवरती हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस वाढतात, अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. तर हा जो कोलेस्टेरॉल आहे ना, या कोलेस्टेरॉललाच काय म्हटलं जातं? फॅट्स. काय म्हणतात? फॅट्स. जसं आपण प्रोटीनला काय म्हटलं? प्रोटीन म्हणजेच काय? अमिनो ऍसिड्स आहे. तसं हे फॅट्स म्हणजेच काय? फॅटी ऍसिड आहे. किंवा या फॅट्सलाच आपण काय म्हणू शकतो? फॅट्स म्हणजेच काय? कोलेस्टेरॉल. फॅट्स वाढलं म्हणजे काय वाढलं? कोलेस्टेरॉल वाढलं. मग या फॅट्सलाच आपण कोलेस्ट्रॉल किंवा फॅटी ऍसिड म्हणू शकतो. जसं आपण प्रोटीनला आपण अमिनो ऍसिड्स असं म्हटलं. बरोबर. मग जसं आपण प्रोटीनचे 2 प्रकार पाहिले, तसे सुद्धा फॅट्सचे 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे सिंपल फॅट्स आणि दुसरा प्रकार आहे कंपाऊंड फॅट्स. म्हणजे काय? त्यातला पहिला प्रकार बघूया, सिंपल फॅट्स. सिंपल फॅट्स म्हणजे काय? याच्यामध्ये फक्त ग्लिसरॉलचा समावेश होतो. ज्याच्यामध्ये फक्त ग्लिसरॉलचा समावेश होतो, ज्याला आपण ट्रायग्लिसरॉइड असं म्हणतो. जर ही जी ग्लिसरॉइड्स आहे, हे जे ग्लिसरॉइड आहे, हा ग्लिसरॉइड म्हणजे कोणता? सिंपल फॅट्स. एवढं लक्षात ठेवायचं. तर सिंपल फॅट्सचं पहिलं एक्झाम्पल काय? ग्लिसरॉइड किंवा आपण त्याला ट्रायग्लिसरॉइड असं म्हणतो. आता हे जे सिंपल फॅट्स आहे ना, आपल्या शरीरात कुठे आढळतं? जे आपली त्वचा आहे, या त्वचेच्या खाली जे फॅट्स असतात त्याला सिंपल फॅट्स असं म्हटलं जातं. किंवा आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये जे टेम्परेचर आहे, हे टेम्परेचर जे कंट्रोल करतो त्याला आपण सिंपल फॅट्स म्हणतो. काय कळलं तुला? सिंपल फॅट्स म्हणजे काय? ग्लिसरॉइड किंवा ट्रायग्लिसरॉइड. याचं काम काय? हे कुठे असतात? त्वचेखाली. आणि याचं काम काय? टेम्परेचरला कंट्रोल करणं. पहिलं एक्झाम्पल कळलं, ग्लिसरॉइड किंवा ट्रायग्लिसरॉइड. दुसरं याचं एक्झाम्पल वॅक्स. हा वॅक्स कशाचा प्रकार आहे बाळा? हा वॅक्स हा सिंपल फॅट्सचा प्रकार आहे. याच्यामध्ये अल्कोहोलचा समावेश असतो. हे लक्षात नाही राहिलं तरी हरकत नाही. तर तुला फक्त एवढं कळलं पाहिजे, तुला वरचं काय कळलं पाहिजे की सिंपल फॅट्स मध्ये काय काय येतं, एवढं कळलं पाहिजे तुला. काय कळलं तुला? सिंपल फॅट्स मध्ये काय येतं सांग बरं. काय येतं? एक ग्लिसरॉइड किंवा ट्रायग्लिसरॉइड येतो आणि त्याचबरोबर वॅक्स येतो. आता आपण जातोय कंपाऊंड फॅट्स म्हणजे काय, ज्याला आपण
संयुक्त फॅट्स असं म्हणतो. त्याचं पहिलं एक्झाम्पल फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, फॉस्फोलिपिड्स. फॉस्फोलिपिड कशाचं एक्झाम्पल आहे? कंपाऊंड फॅट्सचं. किंवा ग्लायकोलिपिड्स, किंवा आपण त्याला काय म्हणतो, ग्लायकोलिपिड्स. तर फॉस्फोलिपिड्स आणि ग्लायकोलिपिड्स हे कशाचे एक्झाम्पल आहे? कंपाऊंड फॅट्सचे एक्झाम्पल आहे. बस एक्झाम्पल्स फक्त लक्षात ठेवायचे. हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, पण मी नॉर्मल थोडंसं एक्सप्लेन करतो. फॉस्फोलिपिड्स कशाचं एक्झाम्पल आहे? कंपाऊंड फॅट्सचं. किंवा ग्लायकोलिपिड्स हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? तर ते सुद्धा कंपाऊंड फॅट्सचं एक्झाम्पल आहे. तर हे ग्लायकोलिपिड्स कुठं असतं माहितीये का? मेंदू, चेता यांच्या पृष्ठभागावरती ग्लायकोलिपिड्स असतात. मेंदूचा पृष्ठभाग किंवा या मेंदूमध्ये ज्या नर्वस टिश्यू असतात, मेंदूमध्ये ज्या नर्वस सेल्स असतात, या नर्वस सेल्स म्हणजे सुद्धा ग्लायकोलिपिड्स असतं. तर मेंदू आणि चेताच्या आहेत याच्या पृष्ठभागावरती ग्लायकोलिपिड्स असतं आणि याला सेरेब्रोसाइट्स नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर या ग्लायकोलिपिड्सला सेरेब्रोसाइट्स या नावाने सुद्धा ओळखलं जातो. एवढा कंटेंट लक्षात ठेवायचा. तर काय कळलं तुला? कंपाऊंड फॅट्स मध्ये पहिलं एक्झाम्पल काय? फॉस्फोलिपिड. लक्षात ठेवायचं कंपाऊंड फॅट्सचं पहिलं एक्झाम्पल आहे फॉस्फोलिपिड्स, दुसरं एक्झाम्पल आहे ग्लायकोलिपिड्स. ग्लायकोलिपिड्स कुठे असतात? मेंदू आणि ज्या चेता आहेत त्याच्या पृष्ठभागावरती असतात आणि याला सेरेब्रोसाइट्स असं सुद्धा म्हटलं जातं. आणि याचा तिसरा प्रकार आहे फॅट्सचा, तो म्हणजे साधित किंवा डिराइव्ह फॅट्स. साधित किंवा डिराइव्ह फॅट्स म्हणजे काय? दुसऱ्यापासून जे फॅट्स बनवलं जातं. एखाद्या दुसऱ्या जो घटक आहे ह्या घटकापासून, दुसऱ्या घटकापासून जर फॅट्स बनवलं जात असेल तर त्या फॅट्सला डिराइव्ह फॅट्स असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? डिराइव्ह फॅट्स. आणि याचं एक्झाम्पल आहे कोलेस्टेरॉल. आपल्या बॉडीमध्ये कोलेस्टेरॉल आहे हे कशाचं एक्झाम्पल आहे? तर हे डिराइव्ह फॅट्सचं एक्झाम्पल आहे. केवळ प्राणी पेशींमध्ये आढळतात कोलेस्टेरॉल. वनस्पतींमध्ये कोलेस्टेरॉल आढळत नाही. फक्त आणि फक्त प्राण्यांच्या पेशीमध्ये कोलेस्टेरॉल आढळतो. आलं लक्षात? तर एवढ्या गोष्टी कोलेस्ट्रॉल बद्दल कळल्या पाहिजे. व्हिटॅमिन डी मध्ये कोलेस्ट्रॉल सापडतं. सेक्स हार्मोन जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल सापडतं. हे नाही कळलं तरी काही हरकत नाही. आणि या साधित फॅट्सचं दुसरं एक्झाम्पल येतं ते म्हणजे कोणतं? फायटोस्टेरॉल. नाही कळलं तरी हरकत नाही, हे महत्वाचं इतकं नाहीये. तर कोलेस्ट्रॉल बद्दलचे तीन प्रकार कळले का? त्यातला पहिला प्रकार होता कोलेस्ट्रॉलचा साधं कोलेस्ट्रॉल. पहिला प्रकार होता साधं कोलेस्ट्रॉल, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल येतं ग्लिसरॉइड किंवा ट्रायग्लिसरॉइड. दुसरा साध्या प्रकाराचा एक्झाम्पल होतो वॅक्स. कंपाऊंडचं पहिलं एक्झाम्पल होतो फॉस्फोलिपिड्स. दुसरं एक्झाम्पल द्यायचं ग्लायकोलिपिड्स. फॉस्फोलिपिड कंपाऊंड आहे, ग्लायकोलिपिड सुद्धा कंपाऊंड फॅट्स आहे. ग्लायकोलिपिड्स म्हणजे काय? मेंदू आणि चेता यांच्या पृष्ठभागावरती असतं. ग्लायकोलिपिड्सला सेरेब्रोसाइट्स असं सुद्धा म्हटलं जातं. आणि जे डिराइव्ह आहे, दुसऱ्यापासून जे फॅट्स बनवलं जातं त्याला डिराइव्ह म्हणतात. त्याचं एक्झाम्पल येतो कोलेस्टेरॉल, जे फक्त प्राण्यांमध्ये पाहायला मिळतं. इथपर्यंतच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण चालू करतोय ते म्हणजे कोलेस्टेरॉलचे जे प्रकार पडतात ते प्रकार. याचा पहिला प्रकार येतो HDL आणि दुसरा प्रकार येतो LDL आणि याचा तिसरा प्रकार येतो VLDL. तर HDL आणि LDL याच्यावरतीच फक्त प्रश्न विचारतो आयोग. तर आता HDL म्हणजे काय? हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. HDL ला काय म्हणायचं? हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. आणि LDL ला काय म्हणायचं? लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. बघा, कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहे. त्यातला पहिला आहे HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. दुसरा प्रकार आहे LDL लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. आता हा जो HDL आहे ना, याला म्हटलं जातं गुड कोलेस्टेरॉल. आपल्याला असं काय वाटतं? आपल्याला असं वाटतं की हाय कोलेस्ट्रॉल म्हणजे जास्त कोलेस्टेरॉल आणि ते आपल्या शरीराला अटॅक निर्माण करल. आपल्याला असं वाटतं की हे खराब असेल, पण असं नाहीये. जे हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल आहे ना, हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. याच्याने आपल्या शरीरावरती अटॅक येत नाही. हृदयाला आपल्याला अटॅक नाही येत HDL मुळे. पण हे जी लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल आहे ना, याच्याने तुमचं जे हृदय, मानवाचं जे हृदय, याला अटॅक येऊ शकतो. म्हणून LDL ला बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जातं. आणि परीक्षेवरती ह्या सिंपल एका वाक्यावरती, हे जे सिंपल वाक्य आहेत या वाक्यावरती दोनदा आयोगाने प्रश्न विचारले. तर सांगा बरं, HDL चांगलं की LDL चांगलं?
तर HDL याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणायचं आणि LDL जे आहेत याला बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हणायचं. मग HDL आहे. आता या दोघांमध्ये गंमत कशी माहितीये का, आपल्या अशी रक्तवाहिनी असते, ही रक्तवाहिनी असते बरं. आणि ह्या रक्तवाहिन्यांमध्ये एक सुंदर अशी गोष्ट होते, ती म्हणजे अशी की जर आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं ना तर ते असं ह्या रक्तवाहिनीच्या आजूबाजूला साचायला लागतं, थोडं थोडं साचतं. आणि जर हे खूप जर साचलं ना तर हे पूर्ण असं इथं साचतं. इथं साचल्यानंतर इकडचा ब्लड फ्लो आणि इकडचा ब्लड फ्लो जो आहे ना तो बंद होऊन जातो. ब्लड फ्लो बंद होणं याला म्हटलं जातं रोहिणी बंद होणं. रोहिणी बंद होणं म्हणजे काय, यातनं जी रक्तवाहिनी आहे ही रक्तवाहिनीतनं जो ब्लडचा सप्लाय, तो ब्लडचा सप्लाय बंद होतो म्हणजे रोहिणी बंद होते. म्हणजेच काय, कोलेस्टेरॉलच्या रचनेत बदल होतो. इथं कोलेस्ट्रॉल वाढतो याला म्हणतात कोलेस्ट्रॉलच्या रचनेत बदल होतो. तर ही रोहिणी बंद होणं किंवा कोलेस्ट्रॉलच्या रचनेत बदल होणं ही जी कंडिशन ही कोणामुळे होते, LDL मुळे होते. आणि म्हणून मग असं जर झालं तर अटॅक येत राहतो. तर ही जी कंडिशन आहे, ही जी कंडिशन आहे कोलेस्ट्रॉलच्या रचनेत बदल होणं किंवा रोहिणीमध्ये बदल होणं, ती HDL मुळे होत नाही, तर ती कोणामुळे होते, LDL मुळे होते. तर मला वाटतं हे तुम्हाला कळलं असेल. याच्यावरती प्रश्न येतो. आणि यांचा एक तिसरा प्रकार आहे VLDL. तर हा VLDL याला म्हटलं जातं व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि हा सुद्धा आपल्या बॉडीसाठी बॅड कोलेस्ट्रॉल, याच्यामुळे सुद्धा अटॅक येण्याची शक्यता असते. तर कन्क्लुजन मध्ये आपण काय म्हटलं, तर धोकादायक काय काय, तर धोकादायक आहे ना VLDL आहे. धोकादायक काय, VLDL आणि HDL हा आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. हे आपल्या शरीराला काय करतात, याच्यामुळे अटॅक येऊ शकतो. पण HDL पेक्षा जास्त घातक कोण आहे, LDL आणि VLDL हे आपल्या शरीरासाठी घातक आहे. HDL आपल्या शरीरासाठी घातक नाही. मग धमनी काठिन्यता म्हणजे काय, रक्तवाहिनी अशी बंद होणं ही कोणामुळे होते, LDL मुळे होते आणि VLDL होताना आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपलं जे फॅट्स बद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या झालेल्या आहेत. मी परत एकदा फॅट्स रिवाइज करतो आणि मग आपण पुढच्या मुद्द्यावरती जाऊया. मला वाटतं तुमच्या फॅट्स चांगलं लक्षात आलेलं असेल. बघा आता नीट छान लक्ष द्यायचं. बघा हा, 1 ग्राम प्रोटीन पासून किती एनर्जी मिळते रे, 4 कॅलरी. 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स पासून 4 कॅलरी. मग फॅट्स पासून किती कॅलरी मिळते, 9 कॅलरी मिळते. 1 ग्राम मैदापासून किती कॅलरी मिळते, 9 कॅलरी इतकी एनर्जी आपल्याला मिळते. जे फॅट्स आहे हे तुमच्या कुठे असतं रे, त्वचेखाली. जे कशाचं टेम्परेचर कशाला कंट्रोल करतं, हे तुमच्या शरीराला जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला कंट्रोल करतं. तुमच्या शरीरामध्ये 2 हार्मोन आहे, इस्ट्रोजन जो स्त्रियांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांमध्ये असतो. याची निर्मिती होण्यासाठी काय आवश्यक असतं, फॅट्स आवश्यक असतो. या कोलेस्ट्रॉललाच काय म्हटलं जातं, फॅट्स, किंवा आपण त्याला मेद असं म्हणत असतो. कोलेस्ट्रॉललाच काय म्हटलं जातं, फॅट्स. जसं प्रोटीनला अमिनो ऍसिड्स असं म्हटलं जातं ना बाळा, तसं फॅट्सला फॅटी ऍसिड किंवा कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जातं. आलं लक्षात? ठीक आहे, पुढे जाऊ. याचे प्रकार पडतात साधं कोलेस्ट्रॉल किंवा आपण त्याला संयुक्त कोलेस्ट्रॉल असं म्हणतो, किंवा आपण एक डिराईव्ह असं एक सुद्धा पाहिलं होतं. साध्या कोलेस्ट्रॉलचं एक्झाम्पल काय रे बाळा, ग्लिसरॉइड किंवा ट्रायग्लिसरॉइड. त्याचबरोबर अजून एक एक्झाम्पल साधे याचं, ते म्हणजे काय, वॅक्स. दुसरं संयुक्त कोलेस्ट्रॉलचं पहिलं एक्झाम्पल काय आहे बाळा, पहिलं एक्झाम्पल आहे फॉस्फोलिपिड. दुसरं एक्झाम्पल काय, ग्लायकोलिपिड्स. ग्लायकोलिपिड्स कुठे सापडतं, जे आपला मेद आहे किंवा ज्या चेता आहेत तिथं आपल्याला ते पाहायला मिळतं. किंवा ग्लायकोलिपिड्सलाच आणखी दुसरं नाव आहे ते म्हणजे सेरेब्रोसाइट्स. जे साधी ते जे दुसऱ्यांपासून तयार केलेले कोलेस्ट्रॉल आहे त्याचं एक्झाम्पल आहे कोलेस्ट्रॉल. आणि कोलेस्ट्रॉल हे फक्त प्राण्यांमध्ये पाहायला मिळतं. बरोबर. आता कोलेस्ट्रॉलचे आपण 2 प्रकार पाहिले. कोलेस्ट्रॉलचे किती प्रकार पडतात, 2. त्यातलं पहिला आहे HDL आणि दुसरा कोणता आहे, LDL. HDL ला काय म्हणतात, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, आणि हे आपल्या शरीरासाठी कसे गुड आहे, चांगलं आहे, याला चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणतात. LDL कसं आहे, याला काय म्हणतात, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, आणि हे आपल्या शरीरासाठी कसे बॅड आहे, हे घातक कोलेस्ट्रॉल. याचा तिसरा प्रकार येतो VLDL. याला काय म्हणतात, व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. मग आता धोकादायक मध्ये कोण कोण येतं,
मग आपल्या धोकादायक मध्ये कोण कोण येतं? LDL धोकादायक आहे, VLDL धोकादायक आहे, पण HDL हे कसं आहे? चांगलं आहे. मग धमनी काठिण्यता कोणामुळे येते रे बाळा? LDL मुळे होते आणि VLDL मुळे आपली धमनी काठिण्यता होताना आपल्याला पाहायला मिळते. आता एनर्जी बद्दल पाहणार आहे आपण. एनर्जी बद्दल, एनर्जी म्हणजे काय? तर बघा, एनर्जी म्हणजे काय बघ. एनर्जी तर सगळ्यात महत्वाचं येणार आहे. एनर्जी आहे ना, जसं आपण बघा वजन कशामध्ये मोजतो? वेट मध्ये वजन आपण मोजतो. हाईट कशामध्ये मेजर केली जातं? आपण हाईट सेंटीमीटर मध्ये मोजतो. अंतर कशामध्ये मोजतो? आपण किलोमीटर मध्ये मोजतो. आणि मग सेम त्याचप्रमाणे एनर्जी आपण कशामध्ये मोजतो? तर एनर्जी मोजण्यासाठी आपण कॅलरी हे युनिट वापरतो. एनर्जी आपण कॅलरी मध्ये मोजण्याचं काम करतो, बरोबर. मग कार्बोहायड्रेट्स पासून आपण हे बघितलं, कार्बोहायड्रेट्स पासून किती एनर्जी मिळते? 4 किलो कॅलरी मिळते. प्रोटीन पासून किती एनर्जी मिळते? 4 कॅलरी इतकी प्रोटीन पासून एनर्जी मिळते. पण फॅट्स पासून आपल्याला किती एनर्जी मिळते? 9 कॅलरी इतकी एनर्जी आपल्याला मिळते. हे फॅट्स पासून, हे महत्वाचं आहे. हा महत्वाचा आहे. प्रोटीन पासून 4 कॅलरी, कार्बोहायड्रेट्स पासून 4 कॅलरी, प्रोटीन पासून 4 कॅलरी आणि फॅट्स पासून 9 कॅलरी. त्याचबरोबर 60 ते 70% एनर्जी आपल्या बॉडीला कोण प्रोव्हाइड करतं? तर 60 ते 70% एनर्जी आपल्या बॉडीला कार्बोहायड्रेट्स प्रोव्हाइड करतात. मग प्रोटीन किती एनर्जी प्रोव्हाइड करतात? तर 10 ते 12% आपल्या शरीराला प्रोटीन एनर्जी प्रोव्हाइड करतात. आणि 15 ते 20% एनर्जी हे आपल्या शरीराला फॅट्स पासून मिळत असते. कार्बोहायड्रेट्स पासून 60 ते 70, प्रोटीन पासून 10 ते 12 आणि फॅट्स पासून 15 ते 20% एनर्जी आपल्या शरीराला मिळत असते. अशा प्रकारे आपला जे एनर्जी आहे, तर एनर्जीच्या गोष्टी झालेल्या आहेत. विटॅमिन्स नावाचा सेक्शन आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू.